यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक तरफ शाहरुख एक तरफ सलमान बीच में से निकल गई प्रीति जिंटा फरार गेम गई सीमारेषा पार आलाय चौकार या 4 धावने संघ पोहोचलाय 9 या धाव संख्येवरती सुंदर फलंदाजी करताना युवा टॅलेंट आहे अब्दुल्ला आतापर्यंत 2 चौकारांच्या सहाय्याने खेळतोय अब्दुल्ला काय शॉट मारलाय नो लुक शॉट होता गॅप मध्ये ढकललाय आणि मात्र चौकार मिळवलाय स्वतःसाठी संघासाठी धावसंख्या 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत पुन्हा एकदा आत येईल थोडासा महागडा ठरतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने पुन्हा एकदा मिसफील्ड होत आहे आणि मात्र धावसंख्या 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आहेत फर्स्ट ट्रॉफी आपल्याला मिळवून दिली आहे मोहम्मद झहीर मजगावकर सेकंड ट्रॉफी नव्यर मजगावकर यांच्या तर्फे आपल्याला भेटलेली आहे सिरीज बॉलर बेस्ट बॅटमन अफनान मजगावकर यांच्याकडून भेटलेली आहे तरी मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानलं जातं आपल्या संघासाठी ट्रॉफी पुन्हा एकदा यावेळेला लेफ्टच्या दिशेने कटवला आणि मात्र 2 क्षेत्ररक्षक चेंडू राप आहेत धाव संख्या 2 धावा स्कोर कार्डवरती लागल्या आहेत पुन्हा एकदा पुढचा चेंडू सफी गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय राईट मारावर विकेट मारा करणार यावेळेला मात्र अंकाने कटवलाय बाकी स्ट्रायकिंग एंड वरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सलमान आहे पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने कटवलाय आणि मात्र टांगा पलटी गोडा फरार चेंडू किनारेचा पार आलाय चौकार या 4 धावने संघ पोहोचलाय 7 या धाव संख्येवरती 7 धावा दोन्ही जर्सी नंबर 7 थाला फॉर रिझन शेवटचे चेंडू त्यांचा इशारा व्हाईट चेंडू आणि या 1 धावने संघ पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू सफीद बासित यावेळी मात्र धक्का मिळालाय बासितच्या रूपामध्ये 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 गडी बाद 8 धावा लागल्या आहेत पाहायला गेला तर अजूनही जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे पाहायला गेलं तर या टीम मध्ये उत्कृष्ट गोलंदाज भरले आहेत आता पाहायचा एक छोटासा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय अरमान दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय पहिला चेंडू यावेळेला बॅटमॅनच्या माध्यमातून गोलंदाजी सुरेख टप्पा आणि मात्र चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावसाठी 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत पुढचा चेंडू यावेळेला मात्र पहिल्या टप्प्याचा चेंडू होता खोदून काढायचा होता आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे 1 धावने संघ पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती सुंदर गोलंदाजी करताना अरमान आपल्या संघासाठी पुढचा चेंडू यावेळेला मात्र टॅप केला आणि मात्र चेंडू 2 धावसाठी गेलाय या 2 धावने संघ पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती आदिल नवीन फलंदाज यावेळेला मात्र यावेळेला सन्मान दिलाय धावसंख्या आहे तिथेच 13 धावा 2 षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा
स्कोर कार्ड वरती लागलं. पुढचा गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार करतोय महराज. वाईट प्लस एक धाव अशा 2 धावांनी संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू यावेळेला मात्र शोधून काढला आणि मात्र एकही धाव मिळालेली नाही आहे. धावसंख्या आहे तिथेच 15 धावा. फायनलचा थरार वन साइड मॅच होताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 2 धावीसाठी गेलाय. या 2 धावने संघ पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. सुंदर फलंदाजी केल्यानंतर असद फायटर्स या संघाचे गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कोवळ डबाचा चेंडू होता आणि मात्र समीकरण डॉट आलंय. धावसंख्या आहे तिथेच 17 धावा. पुढचा चेंडू मेहरान तो सलमान. यावेळेला मात्र गॅप मध्ये ढकललाय. यावेळेला टांगापट्टी गोडा फरार आलाय ब्रँडेड चौकार. या 4 धावांनी संघ पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. 21 धावा तर स्कोर कार्ड वरती लागल्या. आता पाहायचंय पुढचा चेंडू. यावेळेला नो फुटपाथ आणि मात्र बॉक्सरच्या रूपामध्ये तिसरा गडी बाद झालाय सलमानच्या रूपामध्ये. धावसंख्या 21. यावेळेला मात्र कासिम बीट होत आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. यावेळेला देखील बीट होत आहे. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव मिळून जाईल. या 1 धावने संघ पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजून खूप धावांची आवश्यकता आहे. आणि मात्र शेवटचा चेंडू आहे आणि मात्र असद फायटर्स हा संघ विजय होतोय. तरी दोन्ही संघाचे मंडळातर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. या मॅच या टुर्नामेंटला ज्यांनी देणगी दिलेली आहे, फर्स्ट ट्रॉफी मोहम्मद झहीर मजगावकर, सेकंड ट्रॉफी दुसऱ्या षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजी मार्फत. त्याच्या समोर अनुमान आहे. यावेळीला मात्र टॅप केलाय, परंतु 1 धावा या 21 धावाने संघ पोहोचलाय 24 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होता. आदिल याने थोडासा नाराज असेल, पाहायचं आहे. नेहाल किती धावावरती रोखते अरमान याला, पुन्हा एकदा कटवलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती गेला आहे. पंचांनी आताचा नो चेंडू आहे, नो प्लस 1 धाव. या 2 धावने संघ पोहोचलाय 26 या धावसंख्येवरती. आक्रमक फलंदाज नेहाल अब्दुल्ला यावेळेला मात्र सन्मान दिलाय. धावसंख्या आहे तिथेच 26 धावा. पुढचा चेंडू नेहाल टू अब्दुल्ला. यावेळेला चांगला टायमिंग केलाय. चेंडू सीमारेषा पार झालाय 4 धावेसाठी. या 4 धावने संघ पोहोचलाय 30 या धावसंख्येवरती. आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकला तर नेतृत्व कराल, हारला तर मार्गदर्शन कराल. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. पाहायचंय आजचा फायनलचा थरार. पुन्हा एकदा यावेळेला मात्र कडक स्ट्रोक होता, परंतु तिथल्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. धावसंख्या 30 वरतीच थांबली आहे. पुन्हा एकदा नेहाल गोलंदाजी मार करतो. पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातो 1 धावेसाठी. या 1 धावेने संघ पोहोचलाय 31 धावा. या षटकातली शेवटचा चेंडू आहे. पाहायचा आहे अब्दुल्ला ऑन स्ट्राईक वरती फायर आहे.
यावेळेला मात्र टॅप करण्याचा प्रयत्न आणि मात्र धाव येत होती परंतु अरमान याने नाकारलाय. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. सुंदर फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती गेलाय. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. आता पाहायचंय वेळ फलंदाजांची आहे, गोलंदाजांना थोडासा मान पडतोय. आता अनुभवी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय.